सोडव दर 12 राईट आन्सर. बघा एक गोष्ट बघा, ज्यावेळेस तुम्हाला क्रय मूल्य काढायचं असतं म्हणजे जुनी किंमत, त्यावेळेस जो नफा किंवा तोटा असतो तो छेदाला घ्यायचा. आणि ज्यावेळेस तुम्हाला नवीन विक्रय किंमत काढायची असते त्यावेळेस नफा तोटा हा अंशाला घ्यावा लागतो. बरोबर. आता काय म्हणतोय, जे एक व्यक्ती जे एक पोशाख को 1440 बेचता आहे, तो एक ड्रेस आहे तो 44 पर्यंत विकतोय, त्याला किती टक्के फायदा होतो? 20% फायदा होतो. बरोबर. तर त्या पोशाखची जी मूळ किंमत किती आहे जर असा प्रश्न, आता 1440 आहे ना, किती फायदा ठीक आहे. आता बघा 120 कसे आले योगेश? कसं आहे बेटा? 100 आणि 20 योगेश आहे का? लाभ झाला की किती प्लस करायचं आणि राहिलं तर जास्तीत जास्त 80 आलं. बरोबर. शून्य गेला 12 जोडले किती 144. 12 गुणिला 100 किती 1200. किती 800. बघा कसं आहे बघा, किसी वस्तू को 7% लाभ पर, आता ती वस्तू आपण x म्हणताय म्हणू x राइट. आता किसी वस्तू को 7% लाभ म्हणजे किती 107/100. बरोबर. और 6% हानी. हानी म्हणजे आता काय करायला आपल्याला मायनस करावं लागेल 100 मधून. अंतर किती आहे 104. अंतर म्हटलं आपण वजा करतोय ना. आता 2 किंवा 3 एकापेक्षा जास्त वस्तूंमध्ये जर तुम्हाला फरक किंवा अंतर काढायचं असेल, आपण प्लस नाही करत, मायनस राईट. पण आता मायनस आहे. आता 100 गुणिले 107x भागिले 100, 94 गुणिले 94x भागिले 100 बरोबर 100. आपण नंतरचा भागाकार वजाबाकी बेरीज आता शिकू मागच्या आठवड्यात. छेद समान असला किंवा अंशाची बेरीज बरोबर करतो आपण. छेद 100 आहे तर किती वेळेस एका रोज द्यावा लागेल कॉमन. 107 वजा 94 किती बरोबर 104 राइट. आता 107 मध्ये 94 किती उरले 13 भागिले 100 बरोबर 1. आता ज्या संख्येला x असतो ती संख्या कुठे येते छेदाला 100 अंशाला. इकडे लक्ष दे ना, काय टेन्शन मध्ये तू हे मॅटर झाला का 13 आणि किती 4 वर तू लक्ष दे बेटा. 8 गुणिले 100 किती लक्ष दे ना, काही विचार करू नको, क्वेश्चन तू करते अभ्यासाकडे लक्ष दे. 17 गेंदों को ₹720 में बेचने पर 5 गेंदों के क्रय मूल्य के बराबर हानि होती है. समजा 17 जर चेंडू असतील इकडे विकतोय तो 720 मध्ये, तर त्याला नुकसान किती होते 5 चेंडू.
म्हणजे 700 मध्ये किती चेंडू भेटताय? फक्त 12. 17 चेंडू किती विकतोय तो? 720. पण त्याला 5 चेंडूचं नुकसान होतंय, तर त्याला किती चेंडू भेटतात? फक्त 12. किती रुपयात? 720 मध्ये. समजतंय ना? आता एकाची किंमत काढायची. 72 मध्ये एका चेंडूची किंमत किती? 60. किती? 500. बरं. नाही नाही, उत्तर 300 आला पाहिजे. बरोबर ना? बघा, एक वस्तु बेचकर मदन ने उसके क्रय मूल्य के 1/4 के बराबर लाभ अर्जित किया। यदि उसने इसे 375 में बेचा तो क्रय मूल्य क्या था? बघा, आता लाभ केव्हा होतो? खरेदीपेक्षा विक्री जास्त असते. बरोबर? आता बघा, लाभ विक्रय मूल्य वजा क्रय. बरोबर, क्रय मूल्यावर काढायचं. लाभ किती झाला आहे? 1/4. बरोबर. विक्री मूल्य किती? 375 वजा क्रय मूल्य काढायचं म्हणून x मानला. बरोबर. आता x इकडे मायनस इथे काय बोलतो? समजलं का? राईट? ओके ना? तर इथे 4 1 4 4 आणि 5 5 1 4 बरोबर 375. आता ज्याला आहे तो पुढे पाहिला 4 पुढे राहू शकतो. जे उत्तर दिले असेल x. इथं 5 आहे, इथं 5 आहे. किती भाग झाला? 5 ने भाग झाला. 5 × 5 = 7 = 35. किती उरले? 2. 5 × 5 = 25. 4 गुणिले 5. 4 × 5 = 20. 4 2 4 28 2 30. x ची किंमत किती आली? स्टँडर्ड टेन्शन आहे. म्हणजे मायनस केलं तर म्हणजे आणि मग 3 घेतला मग 4 पण काय बघायचं. बघा, एक वस्तू को 13 मध्ये राहणे म्हणजे किती? 100 मध्ये 13 म्हणजे किती? 27. बरोबर. और 14 मध्ये लाभ म्हणजे किती? 114. 114 x वजा 27 मूल्य किती? बरोबर. आता किती अंतर आहे? 162 गुणिले 100 भागिले 70. ठीक. 7 2 8 8 आणि 9 7 आणि 2 9. किती भाग जातोय? दिलेला एकूण संख्येला 3 ने भाग जातो असेल बेरजेच्या, तर पूर्ण किती भाग जातो? 3 ने. 3 27. 3 5 किती उरले? 1. काय किती झाले? 12. 3 चौक 12. 9 1 9 सक 54. 6 गुणिले 100 म्हणजे किती? गुणाकार घ्या.
नाही अरे लाभ देतोय ना तो, थोडा थोडी होतो त्याच्यात त्याला 5,000 जास्त तर असेल ना ते. साधी सरळ गोष्ट आहे. साडेतीन हजार आहे. बघा 6,950. बेस्ट ग्रेट ग्रेट रुपीज. ग्रेड बघा एक वस्तू का क्रय मूल्य किती 5,000. त्याला लाभ किती होते? त्याला लाभ किती होते योगेश? मग इथे किती येऊ आता बोला. एक वस्तू का क्रय मूल्य किती 5,000, क्रय 5,000, त्याच्यावर त्याला 25% नफा घ्यायचा. मग आता इथे किती घ्यावं लागते? 100 25 लाभ होतो बरोबर. छेदाला 100, शून्य केला शून्य केला शून्य केला शून्य केला. आता 125 गुणिला 50. तात्पुरतं शून्य निघतो फक्त 5 अंक घेऊ आपण, नंतर शून्य निघतो. 5 5 25 आणि 4 2 5 गुणिला 2 12 आणि 4 1 5 5 1 6. हा शून्य द्यायचे.